नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव। या ठिकाणी आपण एक छोटासा भाग या ठिकाणी आपण बघणार आहे भारतीय भूगोलाचा। व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती भेटेल। आपले सगळे व्हिडिओ हे क्वालिटी असतात, ठीक आहे। आता यामध्ये आपण छोटासा भाग बघणार आहे भारतीय बेटे। भारतामध्ये तसे बरेचसे बेट आहेत, परंतु दोन बेटांचा प्राकृतिक विभागामध्ये मुख्यतः या ठिकाणी आपण अभ्यास करतो। एक म्हणजे अंदमान निकोबार बेट आणि दुसरं म्हणजे लक्षद्वीप बेट। ठीक आहे। आता प्राकृतिक विभागाची थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण माहिती घेऊया। भारताच्या प्राकृतिक विभागामध्ये सर्वात उत्तरेकडचा भाग उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, त्यानंतर मधला उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, चौथा प्राकृतिक विभाग आहे भारताचा किनारपट्ट्या, आणि पाचवा भारताचा प्राकृतिक विभाग आहे भारतीय बेटे। भारतीय बेटेच्या अंतर्गत दोन बेटांचा अभ्यास करतो। एक लक्षद्वीप बेटे आणि दुसरं अंदमान निकोबार बेटे। लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे। तर सुरुवातीला सर्वात पहिल्यांदा आपण लक्षद्वीप बेटासंबंधी माहिती घेण्याचा प्रयत्न करू। बघा, या ठिकाणी मी भारताचा निम्मा नकाशा या ठिकाणी काढतो। दक्षिणेकडचा भाग जो आहे हा या ठिकाणी मी या ठिकाणी दाखवतो, ठीक आहे। बोर्डवर तुम्हाला थोडासा हा दिसत असेल। तर या बाजूला आहे अरबी समुद्र, आणि या बाजूला आहे बंगालचा उपसागर। विद्यार्थी मित्रांनो, भूगोलामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे। या ठिकाणी मी म्हणतोय अरबी समुद्र आणि इथं म्हणतोय बंगालचा उपसागर। लक्षात घ्या, समुद्र कशाला म्हणायचं तर असा पाण्याचा भाग जो अंशतः किंवा पूर्णतः जमिनीने वेढलेला असेल, म्हणजेच असा पाण्याचा भाग ज्याच्या 3 किंवा 4 बाजूने जमिनी असेल, तर अशा पाण्याच्या भागाला आपण समुद्र असे म्हणतो। आणि जो समुद्राचा भाग जमिनीच्या आतमध्ये गेलेला असेल, या ठिकाणी बांगलादेश किंवा पश्चिम बंगालचा हा जो भाग आहे याच्या आतमध्ये हा उपसागर गेलेला आहे, म्हणून याला म्हटलेलं आहे समुद्राचा जमिनीच्या आतमध्ये गेलेला भाग, म्हणून याला म्हटलेलं आहे उपसागर। तशाच प्रकारे महासागरांची व्याख्या आहे। आपण म्हणतो प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, ठीक आहे, हिंदी महासागर। दोन किंवा अनेक खंडांच्या दरम्यान विस्तृतरित्या पसरलेला खाऱ्या पाण्याचा जलाशय म्हणजे महासागर। आपण म्हणतो लोणार सरोवर कशाला म्हणायचं? नैसर्गिकरित्या निर्माण झालेला पाण्याचा जलाशय म्हणजे सरोवर, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी भरपूर गोष्टी आहेत, पण आपल्याला या ठिकाणी बघायचंय लक्षद्वीप, ठीक आहे। लक्षद्वीप ही बेटे जी आहेत भारताच्या राजकीय क्षेत्राचा भाग आहे। लक्षद्वीप कुठं आहेत? लक्षद्वीप कोणत्या समुद्रामध्ये आहेत? तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रामध्ये आहेत। मित्रांनो, लक्षात घ्या, आपण ज्यावेळी नकाशा काढतो त्यावेळी फारसं काही बघत नाही की लक्षद्वीप म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते दिसत पण नाही, टिपके दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की या ठिकाणी लक्षद्वीप बेट आहे, ठीक आहे। पण ज्यावेळी आपल्याला विचारला जाईल की लक्षद्वीप या बेटांचा विस्तार कसा आहे, दक्षिणोत्तर आहे का पूर्व पश्चिम आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहेत। असं विधान मी का करतोय? कारण लक्षद्वीप बेटांचा पूर्व पश्चिम विस्तार हा फारच थोडा आहे। एकतर ही बेट छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली आहेत आणि ही दक्षिणोत्तर विभागलेली आहेत, म्हणून लक्षद्वीप बेटांचा विस्तार कसा आहे तर तो दक्षिणोत्तर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, ठीक आहे। आता सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी लक्षद्वीप बेटे कशी आहेत?
तर या ठिकाणी आपण म्हणतो लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. लक्षद्वीप बेटे ही कसली बेटे आहेत? प्रवाळ बेटे आहेत. तर आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल प्रवाळ बेटे म्हणजे काय. लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटे. आपण म्हणतो जगातील सर्वात मोठी प्रवाळ रांग कोणती? जगातील सर्वात मोठी प्रवाळ रांग कोणती? तर ती आहे ग्रेट बॅरियर रीफ. ग्रेट बॅरियर रीफ ती आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ग्रेट बॅरियर रीफ हे जगातल्या सर्वात मोठ्या प्रवाळ बेटांची जगातल्या सर्वात मोठी प्रवाळ रांग आहे ती आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे. भारतातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. मग ती सुरुवातीपासून प्रवाळ बेटे होती का? नाही. तर ही सुद्धा जलमग्न पर्वतरांगेंची पाण्यावर आलेली शिखरच होती. जलमग्न पर्वतरांगेंची पाण्यावर आलेली शिखरच होती. नंतर ती प्रवाळ बनत गेली. असं का झालं? तर लक्षद्वीप बेटे ही भारताच्या मुख्य भूमीपासून थोड्याशा जवळ अंतरावर आहेत. आता जवळ म्हणजे किती? तर केरळ पासून 280 ते 480 किलोमीटर. केरळ पासून 280 ते 480 किलोमीटर अंतरावर लक्षद्वीप बेटे आहेत. अथांग समुद्राचा विचार केला तर हे अंतर जवळच आहे. अथांग समुद्राचा विचार केला तर हे अंतर जवळच आहे. आता हे आपण या ठिकाणी का बघतोय? कारण प्रवाळ बेटे तयार होण्यासाठी काही परिस्थिती आवश्यक असते. प्रवाळ बेटे तयार होण्यासाठी काही परिस्थिती आवश्यक असते. कोणती परिस्थिती आवश्यक असते? तर प्रवाळ बेटे तयार होण्यासाठी जो पर्वतरांगांचा भाग आहे तो स्थिर पायाचा असला पाहिजे. कसा असला पाहिजे? स्थिर पायाचा असला पाहिजे. म्हणजे याचा पाया हा स्थिर असावा. याचा पाया हा स्थिर असावा. मग या ठिकाणी प्रवाळांचं संचयन होतं. कशाचं संचयन होतं? प्रवाळांचं संचयन होतं. प्रवाळ म्हणजे काय? प्रवाळ म्हणजे छोटे छोटे कीटक असतात. छोटे छोटे शैवालासारखे वनस्पती असतात. आता हे कीटक एवढे मायक्रो असतात, एवढे लहान असतात, तर मातीचा कण जरी त्यांच्या तोंडामध्ये गेला तर ते मृत होतात. असे प्रवाळ असंख्य अब्जावधी या ठिकाणी असतात. कुठं? किनारपट्टी भागामध्ये. आणि हे प्रवाळांचं या पर्वतरांगांच्या शिखरावर थर साचतो, संचयन होतं आणि नंतर ही पर्वत शिखर ही प्रवाळ बनतात. म्हणजे ही पर्वत शिखर पाण्याच्या वर आलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी हे पाणी आपण म्हणू आणि पर्वत शिखर पाण्याच्या वर आलेली आहेत. पाण्याच्या वर आलेला असा जमिनीचा भाग ज्याच्या चारही बाजूने पाणी आहे, असा जमिनीचा भाग ज्याच्या चारही बाजूला पाणी आहे, अशा जमिनीच्या भागाला आपण बेट असे म्हणतो. आणि ज्या जमिनीच्या भागाच्या 3 बाजूंना पाणी आहे, ज्या जमिनीच्या भागाच्या 3 बाजूंना पाणी आहे त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. बेट आणि द्वीपकल्पातला फरक समजला? ठीक आहे. प्रवाळ बेट ही पाण्यामधील समुद्रातील जलमग्न पर्वतरांगेंची पाण्याच्या वर आलेली शिखरं आहेत. साहजिकच या शिखरांच्या चारही बाजूला अरबी समुद्राचं पाणी असणारे ही प्रवाळ बेट. आता या ठिकाणी प्रवाळ संचयनासाठी यांना स्थिर पाया भेटतो. प्रवाळाचं संचयन झालं आणि ही बेट प्रवाळ बनली. प्रवाळ बेट तयार होण्यासाठी आणखी काही परिस्थिती आवश्यक असते. प्रवाळ बेट तयार होण्यासाठी किनारपट्टी भागातील समुद्राच्या पाण्याची क्षारता ही कमी असावी लागते. किनारपट्टी भागातील समुद्राच्या पाण्याची क्षारता कमी असावी लागते. साधारणतः किती असावी लागते? तर 27%. साधारणतः किती असावी लागते? 27%. ही क्षारता ज्यावेळी मी या ठिकाणी लिहितो, 27% या ठिकाणी ज्यावेळी मी लिहितो त्यावेळी 27% लिहून याच्या पुढं मी आणखी एक शून्य देतो. याच्या पुढं मी आणखी एक शून्य देतो. तर असं का केलं मी? असं का केलं? कारण क्षारता ही हजारी मोजली जाते. क्षारता ही हजारी मोजली जाते आणि म्हणून या ठिकाणी टक्केवारी लिहिल्यानंतर पुढे शून्य दिली जाते. मग प्रश्न येतो, सामान्यतः सागर जलाची क्षारता सामान्यपणे किती असते? सागर जलाची क्षारता सामान्यपणे किती असते? तर सागर जलाची क्षारता सामान्यपणे 35% असते. सागर जलाची क्षारता सामान्यपणे 35%, पण ती हजारी 35 असते. हजारी 35 असते. किनारपट्टी भागामध्ये
गोड्या पाण्याचा पुरवठा, गोड्या पाण्याच्या नद्यांचा पुरवठा हा जास्त असल्यामुळं किनारपट्टी भागामध्ये सागर जलाची क्षारता कमी असते आणि ही सागर जलाची क्षारता 27 पर्यंत असेल, त्याच्या आसपास असेल थोडीफार, तर या ठिकाणी प्रवाळ चांगल्या प्रकारे वाढतात, प्रवाळ चांगल्या प्रकारे वाढतात. ठीक आहे. आणि या प्रवाळांचं संचयन परत या पर्वत शिखरांच्या अवतीभोवती झाल्यामुळं ही बेटे प्रवाळ बनतात, ही बेटे प्रवाळ बनतात. ठीक आहे. दुसरं, या ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये भूखंड मंचाचा थोडा भाग पाहिजे, स्वच्छ सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पोचला पाहिजे, पाणी स्वच्छ असलं पाहिजे, जेणेकरून प्रवाळांची वाढ होईल, जेणेकरून प्रवाळांची वाढ होईल. ठीक आहे. अशी काही परिस्थिती या ठिकाणी जर असेल तर या ठिकाणी किनारपट्टी भागामध्ये जी बेट आहेत ती बेट प्रवाळ बेट बनतात. अशाच प्रकारे लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे बनलेली आहेत. लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे बनलेली आहेत. लक्षद्वीप बेटे प्रवाळ बेटे कशी बनली हे या ठिकाणी आपण पाहिलं. ठीक आहे. आता लक्षद्वीप बेटे यांचा जो समूह आहे हा समूह म्हणजे कसा आहे या ठिकाणी लक्षात घ्या. हा समूह कसा आहे तर वरच्या बाजूला उत्तरेकडे अमीन दिवी बेटे आहेत, उत्तरेकडे अमिनी दिवी बेटे आहेत, अमिनी दिवी. ठीक आहे. उत्तरेकडे अमीन दिवी बेटे, त्यानंतर मध्ये लक्षद्वीप बेटे, मध्ये लक्षद्वीप बेटे आणि त्याच्यानंतर मिनी क्वाय बेटे, त्याच्यानंतर मिनी क्वाय बेटे. ठीक आहे. मग लक्षद्वीप तर फक्त मध्ये आहे, मग हा सर्व मिळून जो समूह आहे या समूहाला लक्षद्वीप बेट समूह असे म्हणतात. अमीन दिवी बेटे आणि मिनी क्वाय बेटे हे दोन्ही लक्षद्वीप बेट समूहाचाच भाग आहेत. मग आपल्याला प्रश्न येतो, लक्षद्वीप मध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश आहे? अमीन दिवी आणि मिनी क्वाय. क्रम कसा आहे? उत्तरेकडे अमीन दिवी बेटे, मध्ये लक्षद्वीप बेटे आणि दक्षिणेला मिनी क्वाय बेटे. लक्षद्वीप बेट समूहातील सर्वात मोठे बेट कोणते? सर्वात मोठे बेट कोणते तर मिनी क्वाय बेट हे लक्षद्वीप बेट समूहातील सर्वात मोठे बेट आहे. मिनी क्वाय बेट हे लक्षद्वीप बेट समूहातील सर्वात मोठे बेट आहे. ठीक आहे. आता आपण म्हणतो लक्षद्वीप बेटे ही कोणत्या अक्षरवृत्तामुळे वेगळी झालेली आहेत? लक्षद्वीप बेटे कोणत्या अक्षरवृत्तामुळे वेगळी झालेली आहेत? तर लक्षद्वीप बेटे 11 डिग्री, कोणता? 11 डिग्री उत्तर अक्षरवृत्तामुळे लक्षद्वीप बेटांचं विभाजन झालेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं जातं लक्षद्वीप आणि मिनी क्वाय दरम्यानच्या विभाजित लाईनला टिंबटिंब असे म्हणतात. पर्यायामध्ये असेल 10 डिग्री उत्तर, 11 डिग्री उत्तर, 8 डिग्री उत्तर किंवा 9 डिग्री उत्तर. ठीक आहे. किंवा जोड्या जुळवामध्ये प्रश्न असेल अंदमान निकोबारची विभाजित लाईन, लक्षद्वीप बेटाची विभाजित लाईन. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला मग पर्याय या ठिकाणी सापडतात. ठीक आहे. लक्षद्वीपची विभाजित लाईन जी आहे लक्षद्वीप आणि मिनी क्वायच्या दरम्यान 11 डिग्री उत्तर अक्षरवृत्त, 11 डिग्री उत्तर अक्षरवृत्त. ठीक आहे. या ठिकाणी ही लक्षद्वीप बेटे या ठिकाणी कशी आहेत तर लक्षद्वीप बेटे समुद्र सपाटीपासून केवळ 5 मीटर उंचीवर आहेत. किती मीटर उंचीवर आहेत रे? 5 मीटर उंचीवर आहेत. समुद्र सपाटीपासून 5 मीटर उंचीवर आहेत. किती बेटांचा समूह आहे? किती बेटांचा समूह आहे? 36 बेटांचा समूह आहे. 36 बेटांचा समूह आहे. ठीक आहे. किती क्षेत्रफळ आहे? एकूण लक्षद्वीप बेटाचं क्षेत्रफळ किती आहे? 32 स्क्वेअर किलोमीटर आहे. 32 स्क्वेअर किलोमीटर आहे. ठीक आहे. 32 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आगाती हे लक्षद्वीपवरचं विमानतळ एकमेव आहे. कोचीला जोडलेलं आहे. कवरत्ती ही त्याची राजधानी आहे. ठीक आहे. एवढं या ठिकाणी आपण लक्षद्वीप बद्दल म्हणू शकतो. फार छोटा भाग आहे, फार छोटा भाग आहे. फार काही डिटेलमध्ये या ठिकाणी बघण्याची आवश्यकता नाही. प्रश्न विचारले तर काय विचारले जातील? अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या बेटांना टिंबटिंब बेटे म्हणतात. लक्षद्वीप बेटे, लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब बेटे आहेत, प्रवाळ बेटे आहेत. ठीक आहे. प्रवाळ बेटे तयार होण्यासाठी थोडासा एमपीसीचा प्रश्न, प्रवाळ बेटे तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणती परिस्थिती आवश्यक आहे? तर याच्यामध्ये आहे स्थिर पाया आवश्यक आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक आहे,
सागर जलाची क्षारता कमी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ती किनारपट्टीपासून जवळ असणं आवश्यक आहे. अशा वेळी प्रवाळ बेटांची निर्मिती होती. आमिना दिवी आणि मिनिकॉय कोणत्या बेटांचा भाग आहे? लक्षद्वीप बेटांचा भाग आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय मधील विभाजित लाईन 11 डिग्री उत्तर. 11 डिग्री उत्तर. लक्षद्वीप किती बेटांचा समूह आहे? 36 बेटांचा समूह आहे. समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? 5 मीटर उंचीवर आहे. लक्षद्वीप बेटावरील एकमेव विमानतळ आगाती. लक्षद्वीप बेटे कोणत्या राज्याला जोडलेली आहेत? केरळला जोडलेली आहेत. विमानतळ कुठं जोडलेलं आहे? कोचीला जोडलेलं आहे. लक्षद्वीप बेटे किनारपट्टीपासून किती अंतरावर आहेत? 280 ते 480 किलोमीटर अंतरावर आहेत. ठीक आहे. एवढ्या प्रश्नांमध्ये या ठिकाणी लक्षद्वीप संपून जाते. ठीक आहे. फार जास्त डिटेलमध्ये बघण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. आता थोडस आपण अंदमान निकोबार बद्दल माहिती घेऊ. थोडीशी आपण अंदमान निकोबार बद्दल माहिती घेऊ. ठीक आहे. अंदमान निकोबार थोडासा मोठा बेट समूह आहे. अंदमान निकोबार थोडासा मोठा बेट समूह आहे. परत या ठिकाणी मी काय करतो? छोटासा या ठिकाणी भारताची आकृती काढतो. छोटीशी या ठिकाणी भारताची आकृती काढतो. ठीक आहे. मग आता अंदमान निकोबार कुठं दाखवता येईल मला? अंदमान निकोबार या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये. बंगालच्या उपसागरात या ठिकाणी अंदमान निकोबार. ज्यावेळी मी अंदमान निकोबार दाखवतो त्यावेळी ही अंदमान निकोबार थोडस या ठिकाणी कन्याकुमारी जी आहे त्याच्या पण या ठिकाणी खालीपर्यंत. ठीक आहे. खालीपर्यंत या ठिकाणी मी दाखवतो. आता बघा आपण थोडासा अक्षरवृत्तीय विस्तार जर बघितला, या ठिकाणी विषुववृत्त आहे. या ठिकाणी विषुववृत्त आहे. भारत हा उत्तर पूर्वीय गोलार्धात आहे. भारत हा उत्तर पूर्वीय गोलार्धात आहे. ठीक आहे. जेवढी काही अक्षरवृत्त भारतातून जातात ती सर्व उत्तर दिशेला आहेत. ती सर्व उत्तर दिशेची अक्षरवृत्त आहेत. जेवढी काही रेखावृत्त भारतातून जातात ती पूर्व दिशेची रेखावृत्त आहेत. अक्षरवृत्तामध्ये उत्तर शिवाय दुसरी कोणतीही दिशा घ्यायची नाही. रेखावृत्तामध्ये पूर्व शिवाय कोणतीही दिशा घ्यायची नाही. भले तो भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार असो किंवा महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार असो. अक्षरवृत्त व रेखावृत्तीय विस्तारावर मी एक अतिशय सुंदर लेक्चर काही दिवसांमध्ये या ठिकाणी पोस्ट करेल. आपल्या चॅनलला स्पर्धा मित्र _2026 चॅनलला जॉईन व्हा आणि सबस्क्राईबर करून ठेवा. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण अंदमान निकोबार बेटाबद्दल माहिती बघतोय. 0 डिग्री विषुववृत्त. 0 डिग्री विषुववृत्त. विषुववृत्तापासून थोडस वर आलं 0 1 2 3 0 1 2 3 4 5 6. ठीक आहे. या ठिकाणी 6 डिग्री 45. 6 डिग्री 45. 6 डिग्री 45 काय आहे? अक्षरवृत्तच आहे. अक्षरवृत्तच आहे. या ठिकाणी काय मग 6 डिग्री 45 ला इंदिरा पॉइंट. काय? इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट असं म्हणतो. 6 डिग्री 45 मिनिट 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षरवृत्तावर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, ज्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. ज्याचं नाव आहे इंदिरा पॉइंट. या इंदिरा पॉइंटचं जुनं नाव होतं पिग्मिलिऑन पॉइंट. इंदिरा पॉइंटचं जुनं नाव होतं पिग्मिलिऑन पॉइंट. पण इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणचं नाव बदलून ते करण्यात आलं इंदिरा पॉइंट. ठीक आहे. मग या ठिकाणी अंदमान निकोबार कसली बेट आहेत? सुरुवातीपासून बघू. अंदमान निकोबार बेटांची निर्मिती कशी झाली तर अंदमान निकोबार बेटे ही सुद्धा जलमग्न पर्वतरांगेची शिखरच आहेत. ठीक आहे. जलमग्न पर्वतरांगांची शिखरं आहेत. कसल्या पर्वतरांगा? ज्वालामुखीय पर्वत. कसल्या पर्वतरांगा? ज्वालामुखीय पर्वतरांगा. ठीक आहे. ज्वालामुखीय पर्वतरांगा. एक मोठी पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेचं नाव आहे आराकानयोमा. आराकानयोमा. इथं प्रश्न काय येतो? अंदमान निकोबार बेटे कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? अंदमान निकोबार बेटे कोणत्या पर्वतरांगेचा भाग आहे? अंदमान निकोबार बेटे आराकानयोमा पर्वतरांगेचा भाग आहे. अंदमान निकोबार बेटे कसल्या पर्वतरांगा आहेत? ज्वालामुखीय पर्वतरांगेची जलमग्न किंवा पाण्यावर आलेली शिखरे. जलमग्न पर्वतरांगेची पाण्यावर आलेली शिखरे. ठीक आहे. कसल्या पर्वतरांगा आहेत? ज्वालामुखीय पर्वतरांगा आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेले पर्वत त्याला आपण म्हणतो ज्वालामुखीय पर्वत. पर्वताचे वेगवेगळे प्रकार आहेत. ज्वालामुखीय पर्वत, गटपर्वत किंवा ठोकळ्याचा पर्वत. ठीक आहे. त्याच्यानंतर अवशिष्ट पर्वत आणि चौथा प्रकार आहे वली पर्वत, वळ्याचा पर्वत किंवा घडीचा पर्वत.
चार ज्वालामुखीचे 4 पर्वताचे प्रकार आहेत. ज्वालामुखीचे प्रकार कोणते? ज्वालामुखीचे प्रकार कोणते? निद्रिस्त ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी. निद्रिस्त ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी, मृत ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी, ज्या ज्वालामुखीचा उद्रेक सतत होतो त्याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. निद्रिस्त ज्वालामुखी, पूर्वी उद्रेक झालेला आहे, भविष्यात पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे, निद्रिस्त ज्वालामुखी. त्यानंतर मृत ज्वालामुखी, निद्रिस्त म्हणजेच सुप्त ज्वालामुखी, निद्रिस्त म्हणजेच सुप्त ज्वालामुखी. मृत ज्वालामुखी, ज्या ज्वालामुखीचा पूर्वी उद्रेक झालेला आहे, भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता नाही, मग या ज्वालामुखीला आपण असं म्हणतो मृत ज्वालामुखी. महाराष्ट्र पठार कोणत्या ज्वालामुखीचं उदाहरण आहे? 100 वेळा आपण पुस्तक वाचलंय महाराष्ट्र भूगोलाचं. सांगा, महाराष्ट्र पठार हे कोणत्या ज्वालामुखीचं उदाहरण आहे? महाराष्ट्र पठार मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. 29 ज्वालामुखीचा उद्रेक झाला, पुस्तकामध्ये वाचलं. आता पुढे पठारी प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र पठार हे मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. द्वीपकल्पीय पठार हे मृत ज्वालामुखीचं उदाहरण आहे. मग महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपण वाचतो, महाराष्ट्र पठार कसा निर्माण झाला? ज्वालामुखीच्या उद्रेकापासून. करेक्ट? ज्वालामुखीचे प्रकार. बर, अंदमान निकोबार बेटांची निर्मिती कशी झाली? ज्वालामुखीय पर्वतरांगांची शिखरं आहेत. ज्वालामुखीय पर्वतरांगांची शिखरं आहेत. ठीक आहे. ही अंदमान निकोबार बेट. किती बेट आहेत? 572 बेट आहेत. किती बेट आहेत? 572 बेट आहेत. किती बेटांवर लोक वसते? 38 बेटांवर लोक वसते. बर, आता अंदमान निकोबार मध्ये या ठिकाणी काय काय येते? अंदमान निकोबार मध्ये या ठिकाणी काय काय येते? ठीक आहे, बघा, वरचा भाग आहे अंदमान, आणि खालचा भाग आहे निकोबार. ठीक आहे. या ठिकाणी अंदमानचे 3 भाग करतो मी. उत्तर अंदमान, त्यानंतर मध्य अंदमान, त्यानंतर दक्षिण अंदमान. अंदमानचे तीन भाग केले मी. उत्तर अंदमान, मध्य अंदमान, दक्षिण अंदमान. निकोबार बेटाचे 2 भाग, कार निकोबार आणि ग्रेट निकोबार. ठीक आहे, ग्रेट निकोबार. बर, जसं लक्षद्वीप बेटांचं विभाजन झालं 11 डिग्री चॅनलने, तसं अंदमान निकोबार बेटाचं विभाजन 10 डिग्री चॅनलने. 10 डिग्री. ठीक आहे. आडवी रेषच आहे. आडवी रेष म्हणजे अक्षरवृत्त ही सर्व उत्तर दिशा दर्शवतात. 10 डिग्री चॅनल किंवा 10 डिग्री खाडीचा प्रदेश, 10 डिग्री खाडीचा प्रदेश किंवा 10 डिग्री उत्तर अक्षरवृत्त. सर्वांचा अर्थ एकच. ठीक आहे. 10 डिग्री उत्तर अक्षरवृत्त, 10 डिग्री चॅनल किंवा 10 डिग्री खाडीचा प्रदेश. याच्यामुळं अंदमान आणि निकोबार एकमेकापासून विभागले गेलेले आहेत. ठीक आहे. अंदमान निकोबारचा विस्तार कसा आहे? दक्षिणोत्तरच आहे. लक्षद्वीपचा सुद्धा दक्षिणोत्तरच होता, अंदमान निकोबारचा सुद्धा दक्षिणोत्तरच होता. या ठिकाणी इंदिरा पॉइंट कुठे? सगळ्यात शेवटी. मग इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? ग्रेट निकोबार बेटावर आहे. इंदिरा पॉइंट ग्रेट निकोबार बेटावर आहे. 6 डिग्री 45 मिनिट उत्तर, 6 डिग्री 45 मिनिट उत्तर ते 13 डिग्री 45 मिनिट उत्तर. 13 डिग्री 45 मिनिट उत्तर हा कशाचा विस्तार आहे? अंदमान निकोबार बेटांचा विस्तार आहे. 6 डिग्री 45 मिनिट उत्तर ते 13 डिग्री 45 मिनिट उत्तर. विभाजन 10 डिग्री उत्तर. मग या ठिकाणी इंदिरा पॉइंट कुठे आहे? ग्रेट निकोबार बेटावर आहे. सर्वात मोठं बेट कोणतं? ग्रेट निकोबार. अंदमान निकोबारवरचं सर्वात मोठं बेट कोणतं? ग्रेट निकोबार. आणि या सर्वात मोठं बेट दक्षिणेकडे कुठे आहे? दक्षिणेकडील बेटाच्या सर्वात दक्षिणेकडला पॉइंट म्हणजे इंदिरा पॉइंट. ठीक आहे. अजून काय अंदमान निकोबारवर कसली ज्वालामुखी आहे? जागृत ज्वालामुखी. कोणता ज्वालामुखी? जागृत ज्वालामुखी. नाव काय? ब्यारन बेट हा जागृत ज्वालामुखी आहे. ठीक आहे. अजून कोणता? नारकोडम. ठीक आहे. ब्यारन आणि नारकोडम हे दोन्ही जागृत ज्वालामुखी कुठे आहेत? अंदमान निकोबार बेटावर. कोणत्या बेटावर? सॉरी, इथं दक्षिण अंदमान लिहिलंय मी. कुठल्या बेटावर? मध्य अंदमानवर. ब्यारन बेट कोणत्या बेटावर आहे? मध्य अंदमानवर आहे.
कुठं मध्य अंदमानवर. इंदिरा पॉइंट कुठे? ग्रेट निकोबार. इंदिरा पॉइंट कुठं आहे? ग्रेट निकोबार आहे. ठीक आहे. अंदमान निकोबार बेटांची या ठिकाणी बरेच आपण माहिती या ठिकाणी बघितली. आणखी काय माहिती या ठिकाणी? अंदमान निकोबार बेटावरच्या जमाती कोणत्या? अंदमानी जमाती, सेंटिलिनस जमाती, जारवा जमाती, या जमातींची नावं सुद्धा पाठ करून ठेवा. ठीक आहे. बर, अंदमान निकोबार बेटाचं हवामान कसं आहे? अंदमान निकोबार बेटाचं हवामान उपोष्ण कटिबंध. कसलं कटिबंध? उपोष्ण कटिबंध. बेटाचं, लक्षद्वीप बेटाचं हवामान सुद्धा तेच. ठीक आहे. आणखी कुठला प्रश्न येऊ शकतो अंदमान निकोबार बेटावर? अंदमान निकोबार बेटावर आणखी प्रश्न येऊ शकतो की बेटांचे महत्व काय? ठीक आहे. बेटांबाबत एखादा अप्लाइड प्रश्न येतो. खालीलपैकी कोणते पर्याय बेटांचे महत्व विशद करतात? कोणते पर्याय बेटांचे महत्व विशद करतात? लक्षात घ्या. बेट कशासाठी उपयोगी असतात? सामरिक दृष्टिकोनातून, म्हणजे युद्धभूमी, सामरिक दृष्टिकोनातून बेटांचं महत्व सांगितलं जातं. मसाल्याचे पदार्थ या ठिकाणी बेटांवर फार जास्त प्रमाणामध्ये पिकतात किंवा तयार होतात, म्हणून या ठिकाणी बेटांचं महत्व आहे. तिसरं, या ठिकाणी जहाजांचे उत्तम थांबे असतात. बेट ही जहाजाचे उत्तम थांबे असतात. उत्तम मासेमारीची स्थळं असतात. बेट ही उत्तम मासेमारीची स्थळं असतात. बेटांचे अशा प्रकारे काही महत्व आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. अंदमान निकोबार बेट बंगालच्या उपसागरामध्ये आहेत. त्याचा विस्तार आपण अंदमान निकोबारचा बघितला. कसली शिखरं आहेत बघितली. 572 बेटांचा समूह आहे. अंदमान निकोबारचं या ठिकाणी विभाजन बघितलंय. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी. बरं, अंदमान निकोबारवरील सर्वात उंच शिखर कोणतं? सर्वात उंच शिखर सॅडल शिखर. कोणतं शिखर? सॅडल शिखर. उंची किती? 738 मीटर. उंची किती? 738 मीटर. ठीक आहे. फार काही डिटेल या ठिकाणी बघण्याची आवश्यकता नाही. आणखी एक विस्तारित चांगला व्हिडिओ याच्याबद्दल पुन्हा पुढे आपण टाकणार आहे. ठीक आहे. याच्याबद्दल अक्षरवृत्त, रेखावृत्ताबद्दल बरेच व्हिडिओ चांगले चांगले या ठिकाणी आपल्या चॅनलवर येणार आहेत. स्पर्धा मित्र _26 आपला चॅनल सबस्क्राईबर करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.